हॅलो एव्हरीवन, मी जयश्री. बरेच दिवसापासून मी व्हिडिओज टाकायचं ट्राय करत होती, पण जेव्हा मी सुरुवात केली व्हिडिओज टाकायला, बघितलं असेल म्हणजे 2-3 ब्लॉग आले असतील आणि त्याच्यानंतर मी आजारी पडली, तर ब्लॉग काय कंटिन्यू झाले नाही. म्हणजे 30 दिवसाचा चॅलेंज आणि त्याच्यानंतर ड्युटीमध्ये एवढी बिझी राहिली की टाईम नाही मिळाला व्हिडिओ काढायला. पण मी आता म्हणजे असं ठरवलं आहे की ड्युटीला जाऊन आल्यावर सुद्धा मी व्हिडिओज वगैरे काढेल. आणि असं नाही की माझे डेली ब्लॉग्स. इंस्टाग्रामवर बरेच जण पेजेस मला असे मेसेज करतायत की मॅडम तुम्ही एक्साईज भरतीबद्दल सांगा. तर हो, त्याचा अभ्यासक्रम वगैरे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. पण आता मी तुम्हाला एक साधारण माहिती देते त्याच्याबद्दल. जागा निघणार आहेत की नाही, हा सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे की जागा निघणार आहेत की नाही एक्साईजच्या. तर माझ्यामध्ये तर जागा निघणार आहेत, पण केव्हा निघणार आहे हे मी तुम्हाला सध्या सांगू नाही शकत. पण हो, मनुष्यबळाची गरज आहे आमच्या डिपार्टमेंटमध्ये, म्हणजे एक्साईज डिपार्टमेंटमध्ये. तर कदाचित लवकरच जागा निघतील. तर त्यासाठी तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. ग्राउंड तर असतंच. पोलीस भरतीवाले जे आहेत त्यांना तर ग्राउंड करणं आता कंटिन्यूअस असतात ते, तर त्यांचा काही विषय येत नाही ग्राउंडचा. पण तुम्ही स्टडीवर जास्त फोकस करा पोलीस भरतीवाल्यांनी. कारण काय आहे की मराठी ग्रामर पोलीस भरतीला आहे आणि इकडे पण आहे. GK पोलीस भरतीला आहे आणि एक्साईजला पण आहे. पण असा एक सब्जेक्ट आहे इंग्लिश ग्रामर, जे पोलीस भरतीला नाही आहे, पण एक्साईजमध्ये तो 25 मार्काला आहे. तर तुम्ही पोलीस भरतीवाल्यांना ज्यांना पण दारूबंदी विभागामध्ये यायचं आहे, दारूबंदी खात्यामध्ये यायचं आहे, तर त्यांनी आतापासून इंग्लिश ग्रामरची तयारी सुरू करा. आणि जे पण काय अभ्यासक्रम आहे किंवा आमचं ग्राउंड कसं झालं, काय झालं, याच्याबद्दल मी माहिती पुढे देईलच व्हिडिओमध्ये. पण आज ठरवलं की आज थोडीशी माहिती देऊ दे की जागा निघणार आहेत की नाही. तर हो, जागा लवकरच निघणार आहेत. त्यासाठी तुम्ही तयार राहा, कधी पण निघतील. कारण पहिले पेपर होता आमचा आणि नंतर ग्राउंड झालं. आधी पोलीस भरतीचं आधी ग्राउंड होतं, नंतर पेपर होतं मेरिटला. तसं नव्हतं आमचं. आधी पेपर होता आणि त्याच्यानंतर ग्राउंड झालं. आणि पेपर कसं, GK, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि मॅथ्स रिझनिंग हे 120 मार्काला होते. आणि खास करून एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही तुमचा स्टडी केला पाहिजे. आणि ग्राउंड तर बेसिक सांगून देते मी. जसं की पोलीस भरतीला 100 मीटर आहे, तसं 100 मीटर गोळाफेक आणि मुलांना 1.5 किलोमीटर आणि मुलींना 1 किलोमीटर असं आपलं ग्राउंड असेल. आणि मुलींना वजन कंपल्सरी आहे 50 kg. कारण आता पोलीस भरतीवाल्यांचं वजन काढण्यात आलंय मुलींचं, तर इथे काढण्यात नाही आलंय. इथे 50 किलो तुम्ही पाहिजेच. तुम्ही 49 पॉईंट समथिंग असले तरी तुम्हाला साईडला बसवतात. जर तुमचं 50 kg भरलं तरच तुम्ही क्वालिफाय होता ग्राउंडला. आणि हे झालं आहे आमच्या भरतीमध्ये. बऱ्याच मुलींना डिस्क्वालिफाय केलं आहे वजनामुळे आणि हाईटमुळे. हाईट मुलींना 160 पाहिजेच. 160च्या खाली असल्या त्या मुली डिस्क्वालिफाय असतात. तर तुम्ही हाईटचा पण काय मेजरमेंट आहे तो तुम्ही चेक करून घ्या. आणि बाकीची जी पण काय माहिती आहे, अभ्यासक्रम आहे, पेपर कसं सॉल्व्ह करायचं आणि काय, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. तोपर्यंत आता ही बेसिक माहिती आज टाइम भेटल्या म्हणून टाकलंय. आता रोजच मी व्हिडिओज टाकेल. तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा इन्स्टाला असाल तर फॉलो करा नक्की. आणि मी यूट्यूब आणि इन्स्टा दोघांकडे व्हिडिओ टाकणार आहे, तर तुम्ही तिथे मला फॉलो करू शकता. ओके, थँक्यू सो मच.